आणि खूप सुंदर असा रित्या प्लेस केलेला चेंडू आणि एकच धावा समाधान पण गचा असं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. एकच धाव समाधान मानावं लागेल. अमन यांना खूप सुंदर अशी गोलंदाजी करतायत ते मयूर वाणी. चला सामन्याकडे पुन्हा एकदा. सुंदर असा चेंडू वाणी याचा. सकाळपासून जे सामने होतात खूप रंगतदार सामने झालेत अजूनपर्यंत. आता पहिलाच सामना सेमीचा सामना एम जी फायटर्स वर्सेस राजे ग्रुप. सलग 3 सामने जिंकून एम जी फायटर्स यांनी सेमीमध्ये अव्वल स्थान मिळवलेलं आहे, तरी राजे ग्रुप यांनी देखील द्वितीय स्थान मिळवलेलं आहे. आणि आता त्यांच्यामध्ये हा रंगतदार सामना म्हणजे सेमीचा. चला वाणी याला मारा करेल वादल आणि काहीसा हा चेंडू डॉट चेंडू म्हणून घोषित केलेला आहे पंचांनी. तरी 3 चेंडू अखेरीस धावसंख्या झालेली आहे ती 1. सुंदर असं षटक जाताना बादल याला त्यांनी उभा करून ठेवला आहे. बादल देखील एक नावाजलेला हा फलंदाज. त्याची कालपासून आपण फटकेबाजी बघत आहोत. खूप छान अशी त्याची फटकेबाजी होती. त्याला वाणी यांनी थांबून ठेवलेलं आहे. खरंच वाणी यांचा गोलंदाजाची देखील कौतुक करावं लागेल. फुलटॉस बॉल आणि त्यांनी जोरदार मारलेला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक विजय कदम याचं सुंदर असं क्षेत्ररक्षण तिथं म्हणता येईल. तेवढाच छान असा त्यांनी थ्रो देखील केलेला आणि तिसरी चौथी धाव देखील काढण्यात यश आलेलं आहे बादल याला. आणि 3 धावेवर समाधान मानावं लागेल राजे ग्रुप या संघाला. आणि 3 धावेने धावसंख्येत वाढ झालेली आहे. धावसंख्या झालेली आहे ती 4. 4 चेंडूत 4 धावसंख्या झालेली आहे. खूप छान अशी ही स्पर्धा. आज दिवसभरामध्ये असे प्रत्येक मॅच ही शेवटच्या चेंडूपर्यंत गेलेली आहे. खरंच प्रत्येक खेळाडू आता हा एकदम 100% आपल्या टीमसाठी देताना दिसत आहे. पुन्हा एकदा सज्ज वाणी, त्याला मारा करणार आहे डावखुरे हाताचा अमन. जोरदार लेगच्या दिशेने मारलेला अमन यांनी फटका. बघू किती धावा मिळत आहेत. आणि हा चौकार, एक खणखणीत चौकार लगवलेला अमन यांनी वाणी याला. आता कुठंचा अमन यांनी हात आपले खोलले आहेत आणि 4 धावसंख्येत वाढ झालेली आहे. धावसंख्या झालेली आहे ती 8. 5 चेंडू अखेरीस धावसंख्या झालेली आहे ती 8. राजे ग्रुप यांचा आतापर्यंतचं जे खेळपट्टीवर जो खेळ साजरा केलेला तो आता पुन्हा त्याच रीतीने साजरा करताना अमन. पुन्हा एकदा वाणी सज्ज, त्याला आता मारा करणार आहे अमन. पुन्हा एकदा वाणी यांनी कमबॅक करून अमन यांना डॉट केलेला आहे. शेवटचा चेंडू निर्धारित चेंडू घोषित करण्यात आलेला आहे आणि एक पहिल्या षटका अखेरीस धावसंख्या झालेली आहे ती 8. सुंदर असं कमबॅक म्हणता येईल वाणी यांचा. गोरे साहेबांच्या शब्दाला मान देऊन या स्पर्धेमध्ये ज्यांनी हजेरी लावले, प्रमुख पाहुणे म्हणून जे आम्हाला लाभलेत, महादेव सपकाळ साहेब आणि मयूर उपाध्ये साहेब यांचं मनपूर्वक आभार, हार्दिक हार्दिक स्वागत. ज्येष्ठ समाजसेवक पांडुरंग गोरे साहेब यांना मी विनंती करतो की महादेव सपकाळ साहेब यांना मायेची शाल आणि प्रेमाचं प्रतीक असले फुलगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. तसेच गौरव गोरे भाई आपल्यालाही विनंती करतो की किसन भोर साहेब यांचं शुभागमन झालं आहे. ज्येष्ठ समाजसेवक पांडुरंग गोरे साहेबांना विनंती करतो की त्याचा
ज्येष्ठ समाजसेवक आमचे पांडुरंग गोरे साहेब, ज्येष्ठ समाजसेवक पांडुरंग गोरे साहेब यांचा कालच वाढदिवस झाला. वाढदिवसाचं औचित्य साधून नक्कीच या स्पर्धेचं आयोजन म्हणता येईल. गोरे साहेबांचं नक्कीच या सर्वांनी या दोन्ही साहेबांनी वेळात वेळ काढून गोरे साहेबांच्या शब्दाला मान ठेवून या स्पर्धेला आपण भेट दिल्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. असंच प्रेम गोरे साहेबांवर राहून द्या. आपण आपल्याकडून असेच उपाध्याय साहेबांचंही या स्पर्धेमध्ये मायेचे शाल आणि फुलगुच्छ देऊन त्यांचा सन्मान होत आहे. खरं तर वेळात वेळ आपण काढून या स्पर्धेला भेट दिली. या स्पर्धेला एक सन्मान दिला आपण आल्याबद्दल, म्हणून आपलं मनपूर्वक हार्दिक असे स्वागत. असंच प्रेम, असं सहकार्य गोरे साहेबांवर राहू द्या. गोरे साहेबांचं खरंच वेळात वेळ काढून गोरे साहेबाबरोबर तुमचं जे प्रेम आहे ते प्रेमापोटी आपण या स्पर्धेला भेट दिली आणि ही स्पर्धा आपण येऊन एक मोठेपण झालं या स्पर्धेला. आपलं खरं मनपूर्वक आभार. हॅलो, धन्यवाद साहेब, तुम्ही तुमचा वेळ देऊन आम्हाला आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवलीत. तसेच आता जो सुरू असलेला सामना MJ फायटर वर्सेस राजे ग्रुप, दुसरा षटकामधील तिसरा चेंडू अखेरीस धावसंख्या झालेली आहे ती 11. काहीसा राजे ग्रुप याला बांधून ठेवलेला आहे. MJ फायटर्सच्या गोलंदाजांनी खूप छान अशी गोलंदाजी करताना दत्ता पुन्हा एकदा डावकरी हाताचा अमन जोरदार लेगच्या दिशेने मारायला गेला, पण काहीसा त्याचा शॉर्ट सिलेक्शन बरोबर झालेला आणि हा कॅच झेल सोडलेला आहे इथे दत्ता यांनी. त्याच्याच बॉलिंगला त्याला झेल घ्यायचा होता, झेल सोडलेला आहे. काहीसा झेल सोडल्यामुळे पुढील मॅचचं समीकरण थोडंसं बदलेल, याची देखील त्यांनी काळजी करावी. आता 4 चेंडू अखेरीस धावसंख्या झालेली आहे ती 12. दुसऱ्या षटकातील 4 चेंडू अखेरीस. पुन्हा एकदा आता बादल, बघूया बादल नावाचं धावसंख्या 12 धावसंख्या झालेली आहे 12. 4 चेंडू अखेरीस. चार बॉल 12. प्रत्येक संघाचा 12वा खेळाडू यांनी या स्कोररच्या इथे उभा करावा, जेणेकरून कोणताही अडथळा येणार नाही, अन्यथा कोणतेही बाब ऐकून घेण्यात येणार नाही, याची दक्षता प्रत्येक संघाने घ्यावी. आलेल्या मान्यवरांचा मनापासून आभार. तुम्ही आलात, आमचा कार्यक्रमाची शोभा वाढवलीत, त्याबद्दल मी कमिटीबद्दल तुमचा आभार मानतो. तसं लेगच्या दिशेने मारलेला जोरदार फटका बघवा, झेल सोडलेला आहे संकेत यांनी खूप, आणि बाउंड्री देखील गेलेली आहे. खरंच निराशाजनक असं एक क्षेत्ररक्षण म्हणता येईल सेमीफायनलमध्ये, आणि हा चौकार, खणखणीत चौकार, एक झेल सोडलेला आहे संकेत यांनी. खूप निराशाजनक कामगिरी म्हणता येईल. आणि आता अमन तसेच आता बादल या दोघांचा देखील इथं झेल सोडण्यात आलेला आहे. आत्ता पुढे मात्र समीकरण अवघड असणार आहे MJ फायटरला, कारण 2 बलाढ्य खेळाडूंच्या झेल इथं सोडण्यात आलेला आहे. काहीसा निराश असा असणार आहे दत्ता, कारण दत्ताने पूर्णपणे त्याची कामगिरी केली होती, आणि आता खूप अवघड समीकरण असणार आहे. यापुढे आलेल्या मान्यवरांचा पुन्हा एकदा मी मनापासून आभार मानतो. त्यांनी आपला मोलाचा वेळ आमच्यासाठी दिला, त्याबद्दल धन्यवाद. पुन्हा एकदा मॅचकडे लेगच्या दिशेने जोरदार मारलेला शॉट असला तरी विजय कदम काय करतो ते बघूया, आणि हा झेल बाद.
काहीसा पुन्हा एकदा संकेतच्या जीवाला असेल, कारण बादलची कॅच त्यांनी सोडली होती आणि इथं विजय यांनी पुन्हा ती कॅच धरलेली आहे. खरंच महत्त्वपूर्ण विकेट आहे बादल. धावावर समाधान मानावं लागेल आमोन्याला आणि 1 धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या झालेली आहे ती 17. तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडू अखेरीस धावसंख्या झालेली आहे ती 17. आणि या सामन्याद्वारे जे आम्हाला पंच लाभले ते दिलेश शिर्के आणि निलेश. खरंच त्यांची देखील कामगिरी खूप चांगली आहे. नीटनेटकेपणाने त्यांचं जे काही डिसिजन असेल ते थोडासा वेळ घेऊन देतात, पण योग्यता डिसिजन देतात. पुन्हा एकदा सज्ज विजय, त्याला मारा करेल अमन. सुंदर असा मारला स्टेजच्या दिशेने, बघूया झेल नाही तर षटकार. खूप सुंदर असा स्टेजच्या दिशेने मारलेला फटका होता. ऋषिकेश केंगारू नावाजलेला हा आमचा खेळाडू आहे. त्यांनी हा स्टेजच्या दिशेने मारलेला जोरदार षटकार. थँक्यू दिदे. एक असा जोरदार खणखणीत षटकार बघायला भेटला आमचा नावाजलेला खेळाडू ऋषिकेश केंगार याच्याकडून. पुन्हा एकदा सज्ज विजय, त्याला मारा करेल ऋषिकेश. पुन्हा एकदा जोरदार लेगच्या दिशेने मारलेला फटका आणि हा चौकार. काहीसा आता मात्र विजयचं समीकरण बदलत दिसत आहे, कारण विजयची लेंथ लाईन चुकत आहे. अचूक जागेवर टप्पा पडत नाही आणि ऋषिकेश हा जर फॉर्म मध्ये आला तर खूप अवघड समीकरण होणार आहे. MJ फायटर यांनी याची दक्षता घ्यावी. डीजे थँक्यू डीजे. 3 चेंडू अखेरीस धावसंख्या झालेली आहे 27. पुन्हा एकदा विजय वर्सेस केंगारू. पुन्हा यॉर्कर लाईन सुंदर असा बॉल टाकलेला आहे. क्षेत्ररक्षण देखील एसटी रक्षकांना चांगलं झालेलं आहे तिथं आणि एक चोरटी धाव काढण्यात देखील त्यांना यश आलेलं आहे. एक धावसंख्येत वाढ झालेली आहे. धावसंख्या झालेली आहे ती 28. 4 चेंडू अखेरीस धावसंख्या झालेली आहे ती 28. खूप छान असा कमबॅक म्हणता येईल विजयाचा. यॉर्कर लेननी त्यांनी हा बॉल टाकला होता, काहीसा ऋषिकेशला समाधान होता. पुन्हा एकदा विजय, पुन्हा एकदा लेगच्या दिशेने जोरदार मारण्याचा प्रयत्न, मात्र तो शॉर्ट सिलेक्शन व्यवस्थित झालेला आहे. विजयनी तेवढंच सुंदर असं क्षेत्ररक्षण देखील धावून
बॉल पकडलेला आहे. खूप सुंदर असा विजयचं देखील तिथं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. आता पुन्हा एकदा विजय वर्सेस केंगारू. बघू 5 चेंडू अखेर धावसंख्या झालेली आहे ती 29. आता तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू घेऊन येईल विजय, त्याला मारा करेल ऋषिकेश. पुन्हा एकदा स्टेजच्या दिशेने मारलेला जोरदार खणखणीत हा चौकार आणि ऋषिकेश यांनी हात आता खोललेले आहेत, म्हणजे थोडस समीकरण आता अवघड होणार आहे. तर या चौकारसाठी डीजेने एक छानसं सॉन्ग वाजवावं. दिमाग की बत्ती जली, फिर मैं स्टीयरिंग में बॉल उंगली डाल के जो चक्री घुमाई, रोड रोलर जगह पे क्या हुआ? तू तो रोलर से उड़ गया होगा। उड़ा तेरा बाप। अरे पब्लिक चिल्ला रही थी। मैं निकला ओ गड्डी लेके, थँक्यू डीजे. पुन्हा एकदा महत्वाचं षटक घेऊन येत आहेत राजनेश मिश्रा 40 प्लसचे. जे राजनेश मिश्रा गेल्या 3 मॅचमध्ये त्यांची कामगिरी सुंदररित्या पार पडली होती. आता हा निर्णायक सामना असणार आहे, त्यामध्ये त्यांची कामगिरी बघूया काय असणार आहे, कारण त्यांचा जो अनुभव आहे ते परिपूर्ण या आजच्या मॅचेससाठी ते लावत आहेत. राजनेश मिश्रा यांचा खरंच 40 प्लसचा जो हा खेळाडू आहे खूप महत्त्वपूर्ण खेळाडू ठरला आहे. 40 प्लसमध्ये या पूर्ण स्पर्धेमध्ये राजनेश मिश्रा यांची एक आगळीवेगळी खेळी आम्हाला इथं या मैदानात बघायला भेटलेली आहे. पुन्हा एकदा महत्त्वपूर्ण षटक घेऊन येत आहेत राजनेश मिश्रा, त्यांना मारा करेल डावखुरे आताचा अमन. पंचांनी सामना त्वरित सुरू करावा. पुन्हा एकदा लेगच्या दिशेने जोरदार मारलेला फटका, बघूया किती धावाने हा चौकार. राजनेश मिश्रा यांची थोडीशी लेंथला अचूक जागेवर टप्पा न पडता पडल्यामुळे त्यांना हा खणखणीत एक अमनच्या बॅटीतून हा चौकार आलेला आहे. तरी 4 धावसंख्येत वाढ झालेली आहे. धावसंख्या झालेली आहे ती 37. डीजे मारला होता तो अमन यांनी. डावखुरी आताचा हा फलंदाज कालपासूनच तो फॉर्म मध्ये आहे. आता ऋषिकेशचा साथ द्यायला तो अमन यांनी देखील हात खुले केलेले आहेत. ते देखील आता धडकेबाज कामगिरी करण्यासाठी सुरुवात केलेली आहे. पुन्हा एकदा राजनेश मिश्रा सर यांच्या विरुद्धात असणार आहे तो अमन. बघू 40 प्लस की अंडर 40 कोणता खेळाडू आता भारी होणार आहे. पूर्ण हा पिचचा हा फटका आणि हा ऑफ दिशेने मारलेला फटका होता अमन यांनी, आणि हा चौकार आपटलेला चेंडू होता हा पिचवर, आणि तेवढा सुंदर असा फटका मारला होता अमन यांनी 4 रनासाठी. आणि 4 धावसंख्येत वाढ, धावसंख्या झालेली होती 41. 2 पुन्हा एकदा लेगच्या जोरदार मारण्याचा फटका, बघा झेल होतो का, झेल आणि बाद झालेला आणि झेल घेतलेला पकडून, कारण त्यांना माहिती आहे हा खेळाडू हा महत्वपूर्ण खेळाडू आहे. सुंदर असा राजनेश मिश्रा यांचा कमबॅक म्हणता येईल. शेवटी त्यांनी त्या खेळाडूला तंबूत परतवलेला आहे.
थँक्यू डीजे. खूप सुंदर असं कमबॅक म्हणता येईल राजेश मिश्रा सर यांचं. त्यांनी एक आता फॉर्ममध्ये असलेला अमन याला तंबूत परतवलेला 2 चेंडूमध्ये सलग त्यांनी 2 चौकार मारून सुरुवात केली होती, परंतु त्यांनी कुठेतरी आपली फिरकीची कमाल दाखवलीच आणि त्याला तंबूत परतवलेलं आहे. आता जी त्यांची जागा भरून काढण्यासाठी आला तो स्वतः संघमालक राजेश सागर खैरे. बघू आता सागर खैरे आपल्या संघासाठी किती धावा उभारते. चला राजनेश मिश्रा सर यांना मारा करेल सागर खैरे आणि कृपा करून थोडासा वेळ कमी घ्यावा. प्रत्येक खेळाडूला प्रत्येक कर्णधाराला विनंती, आपले सामने खूप आहेत, आपल्याला पुढे देखील कार्यक्रम खूप करायचे आहेत. पुन्हा जोरदार मारलेला आणि हा थांबा थोडा आता बघावं लागेल, तिथे जाऊन टप्पा तर दिसतोय इथून, पण हा खणखणीत षटकार. पुन्हा एकदा राजेश सरांची लेंथ लाईन चुकलेली दिसत होती आणि त्याचा फायदा घेतलेला आहे तो राजे ग्रुपचे संघ मालक सागर खैरे यांनी एक लेगच्या दिशेने खणखणीत षटकार मारलेला आहे. थँक्यू डीजे. आणि ह्या षटकारानंतर जी धावसंख्या झालेली आहे ती 47. पुन्हा एकदा राजनेश सर वर्सेस सागर खैरे. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, पण काहीच गचाल असं क्षेत्ररक्षण व्यवस्थित होता. थोडासा सागरच थोडासा बीट झाला होता आणि इथं रनआउट देखील झालेला आहे. आणि आता स्ट्राईक साठी जे आलेले आहेत ते ऋषिकेश कांगारू. शेवटचे 2 चेंडू, 1 चेंडू शिल्लक आहे. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि आता जो आतापर्यंत स्ट्राईक साठी शेवटच्या षटकामध्ये वाट बघत होता तो फॉर्म मध्ये असलेला ऋषिकेश. राहुल आता जे सागर खैरे यांची जागा भरून काढण्यासाठी आलेला राहुल. शेवटचा चेंडू असणार आहे पहिल्या इनिंग मधला. राजनेश सर घेऊन येतील आणि त्याला मारा करणार आहेत ते डावखुरे हाताचा ऋषिकेश. इल्टनपाडा नगरीत असे एक भवनदार निर्माण होत आहेत, तयार होत आहेत. खरंच आनंदाची बातमी आहे. या क्रीडा स्पर्धामध्ये खूप मोठे मोठे आपले स्पर्धक तयार झाले आहेत, खेळाडू तयार झालेले आहेत. चला शेवटचा चेंडू राजेश मिश्रा सर यांचा, त्यांना मारा करेल ऋषिकेश. थोडासा कर्णधारांचं डिस्कशन क्षेत्ररक्षणामध्ये सजावट करताना वाणी. शेवटचा चेंडू यॉर्कर लेंथला बॉल टाकला होता. बघूया किती, एकतर धावसंख्या पूर्ण झालेली आहे, दुसरी देखील पूर्ण झाली आहे. पंचांनी निर्णय द्यायचा आताच्या धावसंख्या किती असतील आणि हे थोडीशी गडबड. आताचे धावसंख्या कळवायच्या 2. शेवटच्या चेंडूला 2 धावसंख्या झाल्याने एक रनआउट देखील झालेला आहे, तरी 2 धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या झालेली आहे ती 49 आणि कंपल्सरी चेसिंग असल्यामुळे MG फायटर्सला 50 रन करायचे. 24 बॉलमध्ये 50 रनचं आव्हान काहीच अवघड आव्हान दिसत नाही, कारण त्यांच्याकडे एक बलाढ्य असा खेळाडू आणि आता फॉर्म मध्ये आलेला आपला विजय कदम तसेच मयूर वाणी हे दोघेही आता फॉर्म मध्ये दिसत होते. बघूया आताचा हे महत्वपूर्ण खेळ असणार आहे. या जर सामना त्यांनी विजय केला तर डायरेक्टली ते फायनलला जाणार आहेत, याची त्यांनी दक्षता घ्यायची आणि त्या पद्धतीतच ही खेळ खेळायचे. त्यांना सुंदर असं हे आयोजन 2025 BBL. खरंच या कमिटीचं मनापासून मी आभार मानतो, कारण एवढा मोठा प्लॅटफॉर्म आपल्या इल्टनपाडा नगरातील खेळाडूंना तुम्ही दिला. तर एक शिस्तबद्ध अशी एक टुर्नामेंट सजवली होती, एकदम लाईनअप करून प्रत्येक खेळाडू हा खेळपट्टीवर जातो, आपलं क्षेत्ररक्षण कर्णधार सजवतो आणि त्यानंतर खेळाला सुरुवात. खरंच हा एक मोठा प्लॅटफॉर्म आपल्या इल्टनपाडा नगरीमध्ये तुम्ही तयार केलात. खरंच महत्त्वपूर्ण हा प्लॅटफॉर्म आहे. खरं सर्व खेळाडूंमार्फत तुमचं मी कमिटीचा आभार मानतो. आणि नवीन आपल्या इल्टनपाडा नगरीत खेळाडू तयार झालेले आहेत. ऋषिकेश कांगारू असेल, दिलेश शिर्के असेल, परत अँडी विभूते असेल, असे मोठमोठे आपले खेळाडू तयार झालेले आहेत. ते आपल्या इल्टनपाडा मर्यादित नसून तर पुरा नवी मुंबई तसेच कोकण नगरीत पुरा फॉर्म मध्ये असलेले आपले खेळाडू. एक काळ असा येईल जी आता ISPL चालू आहे
ISPL चालू आहे त्यामध्ये आपल्या हिटनपाडा नगरीतले खेळाडू कधीतरी दिसतील अशी मी आशा बाळगतो. त्यांनी देखील ह्या अशा मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपलं रजिस्ट्रेशन करून घ्यायचं. फक्त बघण्यापुरतं कोणत्याही गोष्टी घेऊ नये, ते स्वतःहून पुढे लागून या रजिस्ट्रेशन वगैरे करून आपला जर लागला नंबर तर खरंच आपल्या हिटनपाडा नगरीचं नाव कुठेतरी उंचावेल याची देखील या प्रत्येक खेळाडूंनी दक्षता घ्यायची. पुढील जो दुसरा सेमीफायनल होणारा आर्यन 11 वर्सेस यंग स्टार यांच्या कर्णधारांनी टॉस का बॉस इथे यायचं आहे, कारण नाणेफेक करून घ्यायचं आहे आपल्याला. सुंदर अशी MG फायटरची फलंदाजी, त्यांना कुठेतरी कानमंत्र देताना त्यांचे संघमालक गौरव गोरे. आता जी पूर्ण धुरंधरा असेल या MG फायटरची ती मयूर वाणी तसेच विजय कदम यांच्यावर. जो फॉर्म त्यांनी सकाळपासून चालू ठेवला तो फक्त आता हा एका मॅचसाठी त्यांना फॉर्म पाहिजे, जेणेकरून हा सामना निघाला तर ते त्वरित फायनलला सज्ज होतील. तसेच त्यांच्या समोर जो बलाढ्य संघ आहे तो देखील तेवढाच बलाढ्य आहे. राजे 11 कालपासून त्यांची देखील कामगिरी एक महत्त्वपूर्ण कामगिरी होती. चला पंचांनी थोडं स्पीडली घ्यायला लावायचं खेळाडूंना. तसेच कमिटी मेंबर्सला देखील विनंती आहे, अँडी यांना विनंती आहे की पंचांना थोडं पाण्याची सोय करून द्यायची. आपण आयोजक मदत करते, हेल्प करते सर्व आपणच आहोत याची जाणीव घ्यायचे. कोणीही कोणत्याही गोष्टीचा विलंब करू नका, कारण आपल्याला संध्याकाळी फायनल्स मॅच खेळून पुन्हा एकदा आपले बक्षीस समारंभ मान्यवरांचे असते बक्षीस समारंभ. तसे आता पुढचा जो सामना आर्यन 11 वर्सेस यंगस्टार 11 यांच्यामध्ये टॉससाठी त्यांच्या कर्णधारांनी टॉस का बॉस इथे. तसेच आपले लाभलेले मान्यवर किसनदादा बीड साहेब यांना विनंती करतो त्यांनी ह्या दुसऱ्या सेमीफायनलचा नाणेफेक करून घ्यायचं आहे. चला पुन्हा एकदा सामन्याकडे जाऊया. खूप सुंदर असा सामना. पहिलं षटक घेऊन राजेश ग्रुपसाठी येत आहे तो अमन हा फलंदाजी करून आता गोलंदाजीसाठी देखील सज्ज झालेला आहे. पहिलं षटक घेऊन येतोय, हाणामारीचं षटक म्हणता येईल. अमन याला मारा करेल. डावखुरा आताचा विजय. सुंदर असा चेंडू होता, अपील देखील केलेली आहे, पंचांचा निर्णय यायचा बाकी आहे. आता बघू, काहीच अवघड समीकरण आहे पण पूर्णपणे इथं डिसिजन थांबूनच देण्यात येईल. खूप सुंदर अशी डिसिजन देण्यात येते सकाळपासून. दिलेश शिर्के तसेच पंचांनी निर्णय त्वरित कळवावा, नॉट आउट. चला खूप सुंदर अशी खेळीचा रंगत आहे. अपील दबाव हा अंपायर्सवर येणारच आता, कारण ह्या पुढील सर्व सामने निर्णायक सामने असतील. याचा कुठेही दबाव पंचांनी देखील घेऊ नये. आपला जो निर्णय असेल तो योग्य तो निर्णय तुम्ही कळवायचा. कोणत्याही प्रकारचा कोणत्याही खेळाडूचा दबाव आपल्यावर घेऊ नये. सुंदर अशी गोलंदाजीला सुरुवात केली होती ती अमनने. हाणामारीचं षटक होतं. सुंदर असं सुरुवात केलेली होती अमन यांनी. पुन्हा एकदा अमन यांना मारा करेल. डावखुरा आताचा विजय. सुंदर अशी स्टेटच्या दिशेने मारला, जोरदार फटका. आता बघूया किती धावा आणि हा खण इथं चौकार. सुंदर असा तिथं क्षेत्ररक्षणाचा देखील प्रयत्न होता, तेवढ्यात सुंदर असा फटका मारून विजयाने देखील त्या डॉट झालेल्या बॉलची भरपाई करून 4 धावेने धावसंख्येचा सुरुवात केलेली आहे. चला ठीक आहे. आम्हाला लाभलेले डीजे मॅन त्यांचं जे पहिलेच वर्ष आहे त्यांचा देखील खूप छान असा हे प्रयत्न, खूप छान असं डीजे सिस्टम. चला ठीक आहे. तर पुन्हा एकदा सामन्याकडे तिसरा चेंडू घेऊन रामन त्याला मारा करेल विजय. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न आणि जोरदार अपील, पण अपील काही फेटाळून लावलेल्या पंचांनी. सुंदर असं कमबॅक म्हणता येईल अमन याचं. हा पिचवर अचूक टप्प्यावर बॉल आपटला गेला होता आणि विजयला काहीचा तो चेंडू समजला नव्हता आणि बॉल डॉट झालेला आहे आणि 3 चेंडू अखेरीस धावसंख्या झालेली आहे ती 4.
3 बॉल 4. पुन्हा एकदा अमन वर्सेस विजय. पुन्हा एकदा जोरदार लेगच्या दिशेने मारलेला उचललेला चेंडू. बघूया काय होतं या चेंडूवर आणि हा षटकार डीजे. थँक्यू डीजे. खूप छान असं कमबॅक म्हणता येईल. अमन याचा मौल्यवान खेळाडू बलाढ्य असा खेळाडू विजय याला तंबूत परतवलेला आहे अमन यांनी. आणि आता त्यांची जागा भरून काढण्यासाठी आलेला डावखुरी आता संकेश शेळके ना त्यांना देखील फसवलेला आणि त्यांना देखील जेल बाद. आणि 2 महत्वपूर्ण जेल बाद झालेले आहेत. खेळाडू बाद झाले आहेत. खरंच एमजी फायटर थोडा बॅकअपला जाताना दिसत आहे. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. अरे तो जा रहे हैं. तो चलिए शुरू करते हैं. दिसत आहे ऋषिकेश सुंदर असा झेल घेतलेला आहे. तसंच आता पुन्हा वाणी याची जागा भरून काढण्यासाठी येत आहेत मंगेश डांगरे. आता जे खरी कामगिरी करायची आहे ते मंगेश डांगरे तसेच अनिकेत यांना. पुन्हा बादल दुसरा चेंडू घेऊन येईल. बादल मंगेशाला
जोरदार स्ट्रेटच्या दिशेने मारलेला फटका. आता बघू हा देखील बाद. तिथे देखील एक सुंदर असा झेल घेतलेला आहे. मंगेश याला देखील तंबूत करता लागणार आहे. डीजे आर्यन ग्रुप टॉपचे विन आहेत. त्यांनी क्षेत्ररक्षणाची कौल घेतलेला आहे. तर या सामन्यानंतर दोन्ही संघांनी त्वरित सज्ज राहावे. थँक्यू डीजे. आता महत्वपूर्ण 40+ चे गेम चेंजर म्हणता येईल ना, गेम चेंजर म्हणता येईल असे आमचे दादा शिवाजी हुतेकर आणि तसंच बादल याची आता हॅट्रिक असणार आहे. बादल याची विकेटची हॅट्रिक असणार आहे. त्यांनी सलग 2 चेंडूमध्ये 2 विकेट्स घेतलेल्या आहेत. काल ज्यांनी हॅट्रिक घेतलेल्या विकेटची ते म्हणजे प्रीतम कदम आणि आता जी संधी आलेली आहे ती बादल यांना. बघूया पुन्हा स्ट्राईकच्या दिशेने जोरदार मारलेला फटका आणि बघू किती धावा निघतात आणि तिथे थोडस गच्चा तितकंच चांगलं देखील क्षेत्ररक्षण झालेलं आहे आणि 2 धावेवर समाधान मानावं लागेल. MG फायटर्स या संघाला 4 चेंडू नंतर धावसंख्या झालेली आहे ती 12. 4 चेंडूमध्ये बादल यांनी 2 विकेट्स काढून फक्त 2च धावा दिलेल्या आहेत. खरंच बादल याचं महत्वपूर्ण हे षटक आहे. आता जर ही मॅच दादा शिवाजी हुतेकर यांनी काढली, सुंदर असा जोरदार मारलेला फटका लेगच्या दिशेने पण तो जेल बाद. शेवटला बादल यांनी दादांना देखील तंबूत परतवलेला आहे. खूप बॅड न्यूज MG फायटर साठी आहे. चला थँक्यू डीजे. आता जो दादांची जागा भरून काढण्यासाठी जो बॅट्समन आलाय दत्ता. चला पुन्हा एकदा बादल आणि आता आलेला फलंदाज म्हणजे दत्ता. बघू अमनला मारा करेल दत्ता. पुन्हा एकदा बादलाची सुंदर अशी गोलंदाजी आणि हा बॉल डॉट स्वरूपात आणि धावसंख्या आहे तिथेच. धावसंख्या झालेली आहे ती 12. अवघ्या एकाच षटकात दुसऱ्या षटकात बादल यांची खूप सुंदर अशी गोलंदाजी म्हणता येईल. 2 रन आणि 3 विकेट्स घेतलेले आहेत. रन कमी आणि विकेट जास्त घेतलेले आहेत त्यांनी. खरंच सर्वांनी टाळ्या वाजवा बादल यासाठी. त्यांनी खूप सुंदर असं हे षटक टाकलेलं आहे. तितक्याच सुंदर अशी त्यांनी फलंदाजी देखील केली होती पहिल्या इनिंग मध्ये त्यांच्या संघासाठी आणि आता ही गोलंदाजी देखील त्याची खूप सुंदर अशी झालेली आहे. तिसरा गोलंदाज आहे तो ऋषिकेश केंगार. हा देखील एक नावाजलेला गोलंदाज. बघू आता अनिकेत काय कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. त्याची आता गरज आहे या MG फायटरच्या संघासाठी. MG फायटरच्या संघ मालकांनी खूप मोठा असं पुन्हा एकदा असा मिस झालेला आहे तो अनिकेत आणि ऋषिकेश याचा सुंदर अशी गोलंदाजी. ते नेहमीच अचूक टप्प्यावरच गोलंदाजी करत असतात आणि एक ऑफ स्विंग म्हणून त्यांचा एक ओळख आहे. ते
कधी कोणत्या दिशेला बॉल टाकून आत घेतील त्यांचा काही नेम नाही असा हा आमचा ऋषिकेश पुन्हा एकदा सज्ज, त्याला मारा करेल अनिकेत. पुन्हा एकदा मिस झालेला आहे अनिकेत. मी पहिलाच बोललो होतो टप्पा कुठे पडेल आणि बॉल कुठे जाईल याचं काही भान राहणार नाही, म्हणून सांगतो ऋषिकेश हा फक्त इल्टनपाडा नगरीत नाही तर पूर्ण कोकण पट्ट्यामध्ये नावाजलेला हा खेळाडू आहे ऋषिकेश कांगारू. 2 चेंडू त्यांनी अवंतार चेंडू काढलेले आहेत, डॉट चेंडू काढलेले आहेत. पुन्हा एकदा तिसरा चेंडू घेऊन येतो ऋषिकेश. पुन्हा एकदा मिस केलेला आहे आणि डीपीएल सारख्या स्पर्धेमध्ये या ऋषिकेश केंगारने पुन्हा मेडन ओव्हर टाकलेली आहे. हा त्याचा ह्या वर्षीचा रेकॉर्ड आहे आणि तोच रेकॉर्ड थोडासा इथे कायम होताना दिसत आहे. काहीसा अनिकेत गोंधळताना दिसत आहे. तिन्ही चेंडू डॉट्स करून पुन्हा एकदा चौथ्या चेंडूला सज्ज झाला तो ऋषिकेश, त्याला मारा करणार आहे अनिकेत. आणि पुन्हा एकदा मिस. काहीस समीकरण तेच दिसत आहे जे डीपीएल ला घडलेलं आहे. 4ही चेंडू डॉट झालेले आहेत. आमचा संघ मालक, आमचा मित्र MG फायटरचा गौरव गोरे थोडासा निराश. चेंडू घेऊन तो पण अनिकेत देखील सज्ज आणि पुन्हा एकदा उंचावर मारलेला चेंडू आणि ऋषिकेश यांनी घेतलेला जेल. म्हणजे 5ही चेंडू आतापर्यंत डॉट झालेले आहेत. मला वाटतं इथं देखील ऋषिकेश आता रेकॉर्ड करणार आहेत. वाजवा गाणं डीजे. ऋषिकेश केंगार सुंदर अशी गोलंदाजी म्हणतात ऋषिकेशाची. 5 चेंडू मध्ये 1 विकेट घेतलेला, एकही रन दिलेला नाही. मेडनला चान्स आणि मेडन रेकॉर्ड आणि महत्वपूर्ण षटक, हे तिसरं षटक होतं आणि ते पूर्ण मेडन आणि त्यांनी खरंच यांचा हा जे 6 बॉलाचा जे गोलंदाजी होती ती पुन्हा बघण्यात लायकीची गोलंदाजी होती. लाईव्ह प्रेक्षकांमधून आपल्याला पुन्हा एकदा बघण्यात भेटेल, तरी याची मजा प्रत्येक खेळाडूंनी पुन्हा एकदा घरी जाऊन घ्यायचा. त्यांच्या अचूक टप्प्याची निशाणी प्रत्येक बॅट्समननी बघावी आणि पुन्हा एकदा त्यांच्या समोर खेळण्यासाठी सज्ज व्हायचं पुढल्या वर्षी. समोर ऋषी एक लहान अंडर 15 म्हणावं की अंडर 18 म्हणावं ते काही समजत नाही, पण त्यांनी एक नवीन खेळाडू सर्वांसमोर आणून उभा केलेला आहे ऋषी. आणि हा BPL 2025च्या माध्यमातून नवीन नौका म्हणता येलेला. बघूया त्याची कामगिरी. 6 बॉलात 38. सर्वांनी टाळ्यांचे स्वागत करा. पहिला चेंडू टाकलेला आहे, सुंदर असा फटका मारलेला ऑफच्या दिशेने आणि हा षटकार, सुंदर असा ऑफच्या दिशेने मारलेला षटकार. 6 बॉलमध्ये 6 षटकार मारून देखील MG फायटर्स कुठेतरी पाठी पडणार आहे, तरी सुद्धा प्रयत्न करत राहावे लागणार आहेत. सुंदर असा गोलंदाज दुसरा चेंडू त्यांनी बीट केलेला आहे. सुंदर अशी कामगिरी करतोय हा छोटा नौका खेळाडू ऋषी. पुन्हा एकदा तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा स्टेजच्या दिशेने जोरदार मारला तो चौकार. सुंदर अशी ही कामगिरी. आज राजे ग्रुपचं खरंच मनापासून आभार मानतो, कारण अशा नौका खेळाडूला तुम्ही आज संधी दिली, त्याची मनोबळ त्याचं इथे वाढवलं. खरंच
खूप कौतुक आहे. या BBL 2025 हा नौका खेळाडू सर्वांच्या लक्षात राहील. आज त्याला तुम्ही संधी दिलीत, खरंच महत्त्वाचं आहे. असं नवीन नवीन खेळाडूंना आपण संधी देऊन तयार करायची आपल्याला एक संधी लाभत आहे, ती तुम्ही निभवत आहात. त्या संघाच्या संघ मालकाचे तसंच कर्णधाराचं मी कौतुक करतो. आणि आता थोडं अवघड समीकरण म्हणता येईल हे. 3 बॉलामध्ये MJ फायटर्सला 28 धावांची गरज. अवघड म्हणजे भरपूरच अवघड, कारण आम्ही इथे नौका ठेवलेला नाही, नाहीतर 9-27 तरी सुद्धा काहीसा MJ फायटर्स मागेच पडणार होता. चला पुढील त्या चेंडू घेऊन सज्ज आहे तो ऋषी, त्याला मारा करेल दत्ता. फुलटच चेंडू टाकलेला आहे काहीसा अंपायर कडून. नोच्या दिशेने हा चेंडू आहे तरी ठीक आहे, न देण्यात आलेला आहे आणि 1 धाव पूर्ण झालेली आहे. तरी 2 धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या झालेली आहे ती 24. आता 2 चेंडूमध्ये ना का 3 चेंडूमध्ये 26. कसं करायचं ह्या समीकरणाचं खूप विचारात. तरी सुद्धा आपल्याला खेळ हा पूर्ण शेवटच्या बॉलपर्यंत खेळायचा आहे. पुन्हा एकदा ऋषिकेश वर्सेस अवनीश. जोरदार मारलेला स्टेटच्या दिशेने हा फटका. बघूया किती धाव भेटतात. 1 धाव पूर्ण झालेली आणि 1च धाव काढायची आहे. सुंदर अशी ही रंगतदार खेळी. सेमीची पहिली मॅच थोडंसं राजी ग्रुप यांनी त्यांच्या खिशात टाकून घेतल्याचं जमाच आहे. आता बघूया शेवटचे 2 चेंडू आहेत, किती धावा पटकावतात MJ फायटर्स. पुन्हा एकदा डॉट. दत्ता सारख्या खेळाडूला हा ऋषी आज डॉट करतो म्हणजे खरंच एक महत्त्वपूर्ण हे षटक समजता येईल, कारण त्याचा प्रत्येक डॉट चेंडू हा आज नवीन त्याचं भविष्य घडवणारा चेंडू आहे. खूप सुंदर अशी गोलंदाजी त्याची. शेवटचा चेंडू घेऊन येत आहे ऋषी, त्याला मारा करेल दत्ता. सुंदर असा मारण्याचा प्रयत्न, तो देखील हुकलेला आहे. आणि आता हा पहिल्याच फायनल मध्ये सज्ज झालेला जो संघ आहे तो राजे ग्रुप या संघाचं खरंच मनापासून कौतुक. त्यांचा पहिला हा असा संघ आहे तो फायनल साठी सज्ज झालेला आहे. तसेच मी जे आपले MJ फायटर्स आहेत त्यांचं देखील कौतुक करतो. खूप अशी जिद्दीने त्यांनी 3 मॅच जिंकले होते, पण ज्या निर्णायक सामने होते त्यामध्ये त्यांची हार झालेली आणि ते थोडेसे निराश झालेले आहे. ठीक आहे, ह्या वर्षी नाही तरी आपण पुढच्या वर्षी पुन्हा एकदा जोमाने उतरू आणि पुन्हा एकदा प्रयत्न करू. आणि राजे ग्रुप या संघाचं मी अभिनंदन करतो. पहिला संघ जो फायनलमध्ये दाखल झाला आहे BPL 2025च्या फायनलमधला पहिला संघ असेल तो राजे ग्रुप. चला दुसरा सेमीफायनलचा जो सामना आहे तो आर्यन 11 वर्सेस यंग स्टार मध्ये असणार आहे. तरी आर्यन 11 यांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा कौल घेतलेला आहे. तरी त्वरित आर्यन 11 यांनी आपल्या खेळपट्टीचा ताबा घ्यावा.